का व? हे अशी कोण आली? म्हणजे मम्मी म्हणजे मी इकडे येते बघायला आली ना, म्हटलं कसं काय व्यवस्था आहे जेवणाची वगैरे सगळे ते बघायला आली होती मी. का बरं? अहो ते बरी आली पाहायला, ते नाही म्हणून राहिले मी. काय साडी गिडी घाल ना, असा ड्रेस घालून ती पॅन्ट काही काढतो नाही बाई तू. आ? आता घरी एवढा मोठा कार्यक्रम, हा आजही तुला साडी घालू नये पण ना. आई मी इकडे येताना काहीच तर नाही आणलं ना, मी तशीच आली ना. मग माय बाई माया का साड्या कमी होत्या का? माई घाल लागत होती काही नाही आणलं तर. आणि तुला जसं माहीतच नव्हतं इकडे येऊन राहिली तू तर घरी काही कार्यक्रम आहे म्हणून. हा बरं नाही आली तू, आली माय लय लढत पडत. पण आता अति येऊन माई घाल एखादी साडी. हा मग माई साडी घाल, त्या रश्मीनच तिच्या साड्या आणायला तिची घाल. हा सारे सोयरे दायरी येतील. हा माय होशी काय बाई पद्मा. मग राजकुमार तुला बोलते तर काय खोटं नाही त्याचं, बरोबरच करते तिला. तू लक्षच नाही बाई जरासं काही. घरचा कार्यक्रम घरची सून तू. हा काही जरशी भरजरीची साडी घाल की अंगावर सोनं घाल. हा हे काय माहिती पॅन्ट ते हब्बायाचं शर्ट ते हाफ पॅन्ट लय धड दिसते वनी ना. हा मी आज लोक नाही म्हणलं काही, पण आता हे बाय पद्मा सांगतो बाई तुले, इकडे जरसक बाई तू साडी जोडीतच राहायचं जाय बाई, जशी बरी दिसत. आई मला सुचत नाही ना साडीत. अव कोणालाच नसते सुचत, तुलाच काय घालतच नाहीस काही तर काय सुचणार आहे. हा आता लग्न आले तो आले 15 वर्ष झाले तरी तुला साडी सुचत नाही. मग कोणालाच नसते सुचत नाही. सैन पोरी घालत नाहीत काय? हा कार्यक्रम आहेत तर माय बाई मुद्दामून घालतात. जाय घरी माय कपाटाची चाबी ताती जाय त्या याले मा दिवाणच्या गादीच्या खाली. कोणती तुला वाटीन ते साडी काढ आणि त्याच्यावरचं ब्लाऊजचं पाहतो आता ते काय फिट करतं का कसं करतं काय करतं आणि ते घालून ये. आणि त्याला सोनं होतं ती जाय त्या माल्याच्या अलमारीत आहे, त्यानं आणलं होतं ते ती घालून ये. अशी हिंडू नको बिना सोन्याची साडी नाही काही नाही चालली तशीच. मी म्हटलं तर तुला ती सांगाच लागते का, समजतेस तुला. म्हणलं माय बाई तयारी करशील साजरी. काय झालं? हे कशाला आली इथं? आई इले कोण आणलं इथं? तुला सांगितलं नाही उगाच आज माझ्या घरच्या प्रोग्राम मध्ये तू पार्टिसिपेट होऊ नको, तू दाखवूच नको की तू या घरची आहे म्हणून. तू आता नाहीच आहे. तू कशाला या कार्यक्रमात आली? तुला कोणा इन्व्हिटेशन दिलं? तुला बोलवलं कोणा? तुला सांगितलं कोणा? मी तुला ये म्हटलं? हा कशाला आली तू इथं? आता घरचा कार्यक्रम आहे तर मी येणार नाही का? घरीच राहू का? सर्वजण आले म्हणून आली. मग सर्व आले तर सर्व गुन्हाचे आहेत. काही ना काही कर्तृत्व आहेत, आपल्यासारखे नाही आहेत. मग इथे येऊन काय कल्ला चालू आहे? हा हे काय सोंग आहे? राजकुमार तू जसा का रामशीर बोल बरं बापा. हा ते पाहिजे कॅटर वाले भाऊ पाहून राहिले, ते वाटेन काय भांडणार आहेत काय. सारखे बोल. पद्मा हे पाय बाई तू घरी जाय आणि साडी घालून ये. राजकुमार मी आईले म्हणलं बापा साडी घालून ये. सांग आता सगळे रश्मीच्या इकडे सोयरे येऊन राहिले. हा सगळे आपल्या घरचे येऊन राहिले, सारे सोयरे येतात. कार्यप्रसंगी तर साडी गिडी घालून साजरं असं मस्त राहाव की नाही. हा रोज तर कोण म्हणते बापा इले साडी घाल का ड्रेस घाल का काय घाल, काही घाल ना माय हाफ चड्ड्या. कोण म्हणते तुले? कोण आता एवढा मोठा कार्यक्रम आहे, सारे नई नवाडे पाहुणे येतात, सगळ्या जणी तयाऱ्या करून राहिल्या, आपल्या घरून तयाऱ्या करून आल्या बाया. हे बाई अशीच चालली. जाय बरं पद्मा घरी, तू साडी घालून ये बरं पहिले. काही या लागत नाही, सरळ घरी चालली जाय. या लागत नाही इथं. पहिले तर तुला चल म्हटलं होतं, रश्मीच्या डोहाळे जेवण आहे कार्यक्रम आहे इथं. किती तुला पावर होता. मग आता कशाला मी नाही म्हणून राहिलो तर कशाला येऊन राहिले? तुला चल म्हणत होतं त्यावेळेस तुला तर येणार नव्हती. तुला तर घेणं देणं नव्हतं काही. हा या अडाण्या लोकांमध्ये तुझं कुठे तू हे गमावतो? तू स्टँडर्ड जा ना तू त्या स्टँडर्ड लोकांमध्ये. हा या अडाण्या लोकांमध्ये राहून तू उगाच तुझं ती काय ती इम्प्रेशन कमी नको करू. तू लवकर माझ्या डोळ्याच्या समोरून चालली जाय बरं. आई तुला मी कालच म्हटलं होतं काय इले पाठवून दे म्हणून. मी तू फालतू तुझ्या इले ते ठेवलं. तमाशा झाला ना तर मग सांगू नको मग. हा जाय मग जाते घरी तर काय ते काय कोणाला का तुला काय निमंत्रण पत्रिका येईन का कुली मी नाही तुला न्यायले. तुला म्हटलं होतं पहिले येऊ नको म्हणून तिथं. जा लवकर पाहुणे यायच्या पहिले चालली जा. आता पाहुणे येणं सुरू होतीलच. राजकुमार का रे तू ड्रेस नाही घातला, ते शेरवानी काढून मागली होती मला तू घातली नाही. आई मी घरीच चाललो, कपडे बदलून येतो. मी तर मग 12 वाजता येऊन बसेल लाव नाही इथं. येतो मी आता घरी जातो, हातपाय धुतो, फ्रेश होतो आणि येतो. काही आण लागते का घरचं? सगळं आलं ना इथं? सगळं सामान आलं ना तुमचं? हा हो सामान तर आलं नाही सारं, तर काही राहिलं तर नाही. याद आली तर फोन करेन. तू घरी चालला का कपडे बदलेले?
बरं जा मग, चाबी तर आहेच. हे बाय, पाहिजे आता घरी कोण राहिलं कोण नाही, याच असलं तर गाडीत घेऊन येजो मग. हा, हो, पोरायच्या इकडे पाहिजो. हो हो. ते आशा जवळ दिले म्या, आशा पाहिजे, आशा सांगितलं लेकरायच्या इकडे पाहिजे म्हणून. अबे चालला तर इले ना घरी. पद्मा, जाय त्याच्या संग घरी, अन साजरी साडी घालून ये. मा अलमारीतली कोणती घाल तुला पाहिजे ते, साजरी भरजरीची घालजो. राजकुमार, हिचं सोनं दे जरा इले. घालवा पद्मा ते सोनं, आणि ये लवकर त्याच्या संग वापस. हो हो, जाते ना, येते ना मी घरी, साडी घालून येते ना, चांगली साडी घालून येते ना. माझ्या संग नाही या लागत. आई सांगा ना, आता ते घरी चालले तर मी कोणासोबत जाऊ मग आता? मला ऑटोनं जावं लागेल. काय करा माय राजकुमार, ते माणसंही पाहतात ते तू याच्यावाले. काय बाई, या लोकायला आता तमाशा करायचा पडला. नाही ते ऐका ऊत होता माय, की आपल्याला शरम लागी इतका तो ऊत होता. पोरं ऐकत नाहीस का तू? आई, तू बडबड करू नको. ती फालतूचं दाखवू नका काय जास्तीचं. सांगून राहिलो, आता पाहुणे येऊन राहिले, पाहुण्याच्या देखत जो कोण कुच ना गुच केलं तर मग विचारून ठेव जा. मग सांगून राहिलो मी स्पष्ट शब्दात. मी कुणाला काहीच नाही म्हणून राहिली ना, मला कार्यक्रमात हजर तर राहू द्या. आता मी घरी गेली तर सगळेजण विचारतील ना की तू का नाही आली. मी काय कारण सांगू? मला पण कार्यक्रमात थांबायचं आहे ना. असं घरी बोर होते का तुला? म्हणून इथं तू कार्यक्रमात काही आग लावायले, काही ठिणग्या टाकेले, कोणता काही पाहुणा आला का त्याला काही मन्या गेलेले राहशील नाही. नाही तसं तुला तर काही प्रेमच नाही माझ्या बहिणीचं. की हो बा, की एकुलती एक ननंद आहे, की हो बा तिचं आता डोळे जेवण आहे, की हो बा तू काही करशील का, तुला काही आनंद आहे का, कौतुक आहे तिचं. तसला तर काही प्रकार नाहीच आहे. मग तुला तिच्या कार्यक्रमात अटेंड राहायचं, तुला काय एवढं येऊन पडलं? ज्या वेळेस मी तुला ये ये म्हणायची, चल गावला म्हणायची, चल रश्मीच्या घरी म्हणायचो, तर तुला तर जमायचं नाही. मग आता मी नाही म्हणून राहिलो तर तुला काय जबरदस्ती आहे माझ्या बहिणीच्या घरच्या कार्यक्रमात? तुला सांगितलं ना, तुला बोलावलं नाही कोणी म्हणून. आणि तू आता कोणत्याच माझ्या घरच्या कार्यक्रमात राहणार नाही, कारण तू अधिकार तो गमावलाय आता. आणि माझ्या सोबत तर कोणत्याच कार्यक्रम आले नाही ना, माझ्या घरच्या कुठल्याच ठिकाणी तुम्हाला दिसली नाही पाहिजे. माझ्या शेजारी सुद्धा उभी नाही दिसली पाहिजे तू. काही संबंध नाहीये तुझा आणि माझा. मी जाते आई घरी, मी नाही येत वापस कार्यक्रमात. त्यांना त्यांना नाही आवडत मी कार्यक्रमात असलेली. बघा काय म्हणाले ते, काही संबंध नाहीये आता. मग मी कशाला इथे थांबू? मी जाते घरी. काय झालं पद्मा? काही नाही, काही नाही झालं. पाय न पद्मा, पाय, या आशय या घरची सूनच आहे. आ, पाय कशी साजरे साडी गिळी घालून आली. आ, तिला कळते ना कार्यक्रमात कसं राहायला लागते. आ, मग ती बी काही घरी साड्या घालत नसते, ती बी त्यासारख्या माय ड्रेस घालते, काही घालते. घालताच तुम्ही आजकालच्या पोरी, की कोणी नाही नाही म्हणत ना त्याला. आता माई पोरगी का घालत नाही का? पण कार्यप्रसंगी काही घरी चांगला कार्यक्रम आहे का, काही शोकानं तर कमीत कमी आपली परंपरेची साडी घालत जात जा, शोक म्हणून. आ, पाय बरं त्या आशानं घातली नाही का? हो ग पद्मा, तू साडी का नाही घातली? तुझ्या घरचा कार्यक्रम आहे ग. हा, तू तू मेन आहे या कार्यक्रमामध्ये. तुझ्या एकुलत्या एका नंदेचं डोहाळं जेवण आहे. तू सगळ्या कार्यक्रमांमध्ये पुढे पुढे पाहिजे. हा, तुझ्या हातून सगळं पाहिजे. तू छान अशी नटून थटून तयार व्हायला पाहिजे. घराची घराची एक इज्जत असते सून म्हणजे. हा, सुनेकडे पाहिलं की लोक घराचं हे करतात, जसं म्हणतात ना, मुलेकडे पाहिलं की घराचे संस्कार समजतात, तसं सुनेकडे पाहिलं की घराची परंपरा रीतिरिवाज सगळं समजते ग. आणि तू अशा एवढ्या कार्यक्रमामध्ये असं हे काय ड्रेस घालून आली? असं तर आपण नेहमीच घालतो, पण कार्यप्रसंगाला तर छान घालायला पाहिजे ना साडी वगैरे. हा, ताई चुकलंच माझं. नाही म्हणजे मी मी आली तेव्हा जास्त कपडे नाही आणले. का तुला माहिती नव्हतं तुझ्या नंदेचं डोवाळे जेवण आहे म्हणून? आणि काही प्रोग्राम म्हणजे आपण स्पेशल कपडे विकत घेतो का साड्या वगैरे, पण तू एवढं तुझ्या नंदेचं एकुलते एका नंदेचं डोहाळे जेवण, तुझ्या घरचा कार्यक्रम, आणि तू काहीच तयारीने आली नाही. नाही म्हणजे ते माहिती आहे मला सर्व. चल चल घरी. ये तू आणली नाही का साडी? माझ्या साड्यात मी आणली एक्स्ट्रा साडी, ती घाल. म्हणजे ब्लाऊजचं पण तुला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि बरं आशा, फार चांगलं. जा पर मग दोघी जणी. हे पाय, तू नाही झालं तर मला अलमारीतलं तिला माहित आहे चाबी कुठे आहे पद्माले, तर तिच्यातली काळजो घालजो. आणि ते येऊ पोरी, जाय तयारी करून ये पटापट. अरे ते रश्मीची आई. हा व, काय व? अरे ते म्हटलं मी तो ती लिस्ट दिली ती ती बरं ती वही त्याच्यात त्या सकाराम बोले फोन करायचाच राहिला.
ते दोघायले बोललो ना अर्जंट होतं तुले काहीच गोष्टीची आठवण नसते तुला काही समजत नाही किती मेन राहिलं काम तुले काल लोक मी म्हणलं की ते पाहिजे त्याचा फोन लागून नाही राहिला मला फोन लावला ते बरं येईल फोन लावला ते बरं येईल तू अजूनही मला आठवण नाही राहिली आता तर लावतो मला माहित आहे मा फोन गेला की ते भाऊ येतातच नाही ना त्याला खराब वाटेल मग की लोक यानं आपल्याला सांगितलं नाही पुरीचा कार्यक्रम होता असं होतो पुरीला साडी नसेल तर वहिनी मला फोन करून म्हणतील की आम्हाला बोलावलं नाही भाऊ तुम्ही आम्हाला का परको पाहिलं का जसे संबंध आहेत ना आपले देवर तू ते डायरी देवर त्यात नंबर लिहिलाय मग फोनात त्याचा नंबर नाही माय ध्यानही नाही बाई मला यादही नाही राहिली हो माई आता बरं माहिती थैली आहे की नाही काळी थैली त्याच्यातच आहे ते वही ठेवेल. अरे सुनबाई तू तयारी करून ना बा झालं पाहुणे याची वेळ झाली आता पाहुणे येतातच आता हो बाबा तयारीच करायला जाते मी आता. हा चल ते आम्ही दोघे जण जातो येतो करून तयारी करून. काय पोरीनं होती ती पॅन्ट बंदला घालून आली तुला कळत नाही का मले सालच कळते पण तुमच्या पोराला आधी कळलं नाही आणि आता डोक्षून पाणी गेलं ना आता उड्या मारून राहिलं भुजगैना बसून राहिल्या तर हा? आता लोक लय डोक्षार घेतलं. चांगलं दिले ये म्हणून साडी घालून पहिलेपासूनच असते वठण. हा पहिले दिली ढील आता दिले काय वळणच नाही लागलं. मायबापाने नाही लावलं ना ती येऊन आपल्या घरी नाही लागलं. बाईच होत्या ना डोक्षावर गेला आता तोही गेला तन तन करत तिले सांगलं माय जाय ये साडी घालून माग गेली त्या आशा संग जाईन नीन आता घालून काय आता जाऊ दे तिकडे बुके राहा आता हो द्या एकदाचा कार्यक्रम आणि जाऊ द्या बाबा तिकडे. पद्मा होई ना अशी काय माग येऊन कोण बसली माय बाई. चुप रे आई तू तुला काय करायला लागते. लिनबाई काही भिनसेलच आहे त्या आली तर मागूनच आली आणि ते राहून तुटक तुटक राहिली ध्यानात येतेच आपल्या रश्मीची आई झाक झाकते पण काहीतरी इचकेल आहेच. मम्मी ते जबरदस्तीनेच येईल काहीतरी वाद घेत व्हायला त्याचे आणि कशी तुटक तुटक राहते असं दाखवते का घरची सून आहे बा हा एकदम पाहुणींसारखी. ते रश्मीची आई तरी हे करून राहिली हे त्याचे पुढे पुढे असं वेगळंच आहे ना. त्या दोघांचं पटत नाही वाटते बाई. काही नको बोलू मॅट पटत नाही काही बोलतं काय रश्मी सांगत नव्हती का मग तिच्या भावाचं पटत नाही म्हणून हेच अशी आहे रश्मी सांगत नव्हती काय. जाऊ दे बरे बसले अम्मा पद्मा लय बसली मामा ग जा ना पुढे. हो मुद्दामून बसली इथे थोड्या वेळ मी समोरच होती तुम्ही बसा ना या ना बसा इथे चेअर रिकाम्यासाठी या बसा. आम्हा आम्ही मुद्दामून उभं राहिलो ते काय चाललो होतो जसं दारात बसेलच होतो होतीच बसेल होतो आम्ही. वहिनी यांना सूप द्यायला नेऊन राहिले मी मंचावर सूप आहे ना तो म्हटलं आईला आणि मम्मीला नेते तिथे छान मस्त असं धडेच्या वातावरणात गरमागरम सूप पिलं की छान वाटते ना. चला ना तुम्ही पण. नाही नाही या ना तुम्ही नाही इथे बोलवू का थांबा इथे आणायला लावते तुम्ही कोणाला. नाही नाही काही काम नाही जातो ना आम्ही तिथं पिऊन येतो. इथे आलो होतं मगाशी तर आईने घेतलं नाही म्हणून म्हटलं मग आईला म्हटलं तर मग आईने काही घेतलं नाही म्हटलं आईला म्हटलं चल मग तिथं तिथं आणणे होते कार्यक्रमाला थोडासा वेळ आहे गाणे वगैरेला तर म्हटलं आईला म्हटलं चला आपण सूप घेऊन येऊ मग बसलं की बसलं. ते गाणेवाले यायचे राहिले ना. हो ना ते सांगितले होते पण त्याचं काय माहिती 5 वाजेपर्यंतच येणार होते ते पण अजून आले नाहीत. माय बाई हो गाणे म्हणणारे सांगले का लागे काय काम आहे हो तुम्ही आम्ही तर म्हणलेच ते गाणी काय उगाच पैसे सांग बाई राजकुमारनं लय पैसे गमावले रश्मीच्या भावानं. मला माहित नाही मला माहित असतं तर मी काल बसून त्याला म्हणलं असतं हा सांगून दे त्या लोकांना काही ना काही येऊ म्हणून उगाच पैसे गमावणं का इन बाई तुम्हाला ते येते ना गाणं साजरं हा साडी नेसल्याचं डोळ्या जेवणाचं कसं साजरं गाणं येते तुम्हाला महिने जागती म्हणलं नव्हतं का तुम्ही. मम्मी राजकुमार दादानी सगळंच सांगितलं गाणेवाले ते हाराची त्यांनी ऑर्डर दिली सगळंच त्यांनी रेडीमेडच सांगितलं. मी म्हटलं तुमच्या पहिले आली की नाही मी तर त्यांचं चालूच होतं गाणेवाले तर मी म्हटलं दादाला म्हटलं कशाला माझी आई सासूबाई म्हणतात म्हटलं मस्त गाणे आणि माहित आहे का ही रश्मीची मावशी आहे की नाही त्या पण म्हणतात ना तर शांता मावशी मस्त गाणे म्हणतात. सांग मग काय लिहू का त्याचे पैसे गेले बा माय. नाही तर दादा म्हणे नाही नाही सांगू द्या ते खूप चांगले आहेत. जाऊ दे त्याची इच्छा होती. रश्मीच्या भाव जाईल तर येत साजरं गाणं का व पद्मा गाणं घेणं येत नाही का साजरं. नाही मला गाणं नाही येत म्हणता नाही येत गाणं येतात ना ते गाणेवाले येतात ना सांगितलेलं आहे ना येतात ते. माय भैया कुठे चालले माय मोहिनी कुठे चालले हो बाई ते रश्मीची आई आली ओ बाई कुठे नाही अति चाललो कुठे चांगलं म्हटलं बाई बसा ना खुर्च्या बसा ना मग खुर्चीवर पुढे पुढे बसा ना हा माय बाई बाई बसेलच होतं माय पुढेच होतं आम्ही बसेल. आल्या आल्या आम्हाला रश्मीच्या मावशीनं पहिले पुढच्याच लाईनीत बसून दिलं अतिच बसा तुम्ही मग पाहुणे आले की जागा जाईन. पण आता काय जागा शिटून बसायसाठी का बसताय का की दारी बी जायचं होतं आणि ते कोणतं सूप आहे ना माय ते बी प्यायला चाललो आलतं माय बाई ती होती
पण खरं सांगतो मी काही पेलं नाही बाई. मग आता हे मोहिनी म्हणते चालते साजरा आहे, चालते साजरा आहे म्हणून ते नेऊन राहिली आम्हाला ती. ते सुट्टे आले म्हणलं दारी जाऊन येतो. आता लय वाकोशी बसेल घरी गेलती. बरं जा ना हे मोहिनी इकडूनच आहे संडास बाथरूम माहित ना तुला. नाही तर त्या आपल्या रूम होत्या करेल त्या रूम मध्ये आहे तर ती नेलं तर चालते. उघड्याच आहेत रूमा. हो नेतो आई मी, तू टेन्शन नको घेऊ. चला मम्मी चल गाई येतो इन बाई. चला ना तुम्ही बी पे ना. हा दग 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 करू राहिला तुम्हाला का पिऊ नाही का? नाही या तुम्ही पिऊन या. मग मी पाहतो ना आधी आता कोणी येते पाहुणे रावणे तर बातच येतात बोलायले तर बोलणं गिलणं झालं पाहिजे. आता ते गाण्यावालाच नाही आल्या बाई. आता लोक सांगलं बाई त्या 5 वाजताचा टाइम सांगेलाय. सांगा आता 6:30 वाजत आले तर अजून आल्या नाहीत. आता गाणे म्हणणं हे ते पाण्यात बंगाईचे जसं समजा हे झालं असतं. मग ते पदार्थ निवड्याचं हे ते केलं असतं. ते गाण्यावालेच आले नाहीत नाही अजून. येतील ना आम्ही तेच म्हणलं. हा येतील. का होतो इतकी मागं येऊन कोण बसली पद्मा? पुढे बसणं जरशी बसली काय कोणी पाहुणा राव नाही त्याच संग बोलणं जरशी. आई मी इथंच बसते. त्यांनी मला हात धरून इथं बसवलं की इथून उठायचं नाही आणि कोणासंग बोलायचं नाही, पुढे पुढे करायचं नाही. मी तिथं गेली होती रश्मीजवळ स्टेजवर. यांनी मला ओढत आणलं इथं आणि इथं बसून दिलं. इथून हलायचं नाही. मी काय एवढी हलकट आहे काही? मी घरीच थांबली असते तर परवडलं असतं म्हणून इथं बसली मी. ती मला म्हणतात की पुढे पुढे करू नको, मला दिसली नाही पाहिजे तर डोळ्यानं म्हणून इथं बसून राहिले कोपऱ्यात. काय करा माय. बस माय बाई बसत तीच बरोबर ऐकत नाही. जेव्हा ती बोल म्हणलं त्या वक्ती तोंडाला मुस्क लागलं होतं. तर त्याला बायकोच्या पुढे त्याला काहीच नाही दिशी. त्याला बायको म्हणजे स्वर्गच आहे. आणि आता नसली डोक्यावर तर आता त्याला वाटून राहिलं काय इचू आहे का नागिन वय असा तिला दूर लोटून राहिला. आता लोक डोक्यावर घेऊन मिरवलं ना आता अंग झटकून राहिला. असं चालत असते का कुठी? काही करा माय हा कार्यक्रम पार पाडा. जाय तिकडे माय बाई. बस बाई लढू गिळू नको माय. ते पाहुणे होईन बरोबर येऊन पाहतात. ह्या बाया भल्या किचा पाळ्या असतात. हा म्हणतीन सून लढतच जाय माय साऱ्या कार्यक्रमात. सून लढतच जाय बाई कार्यक्रमात. असं म्हणतीन की सासूचाच काही सासरवास आहे. बस माय बाई चांगली बस. काही लढू गिळू नको माय बाई. आणि त्याच्या पुढे जाऊ नको. तो दिसला तर ती असला की तू इकडे राहायच जाय.